जय भीम. नमो बुद्धाय. सम्यक न्यूजच्या माध्यमातून मी आपणाशी आज संवाद साधत आहे की प्रशासनाने लेडीचं संवर्धन करण्याचे पुरावे आणि स्पष्ट निर्देश दिले असताना देखील वाघविलीवाडा केरुमाता या ठिकाणची जी लेणी आहे की दुंगी गाव आणि पनवेल जवळच्या खाडीजवळ ती आहे, तर ही लेणी जी आहे ही राज्य शासनाच्या माध्यमातून सिडको प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्णतया ही नष्ट करण्यात आलेली आहे. याचा संपूर्ण जाहीर निषेध समस्त बौद्धांच्या वतीने मी या ठिकाणी करत आहे. कारण की बौद्ध धम्म आणि बौद्ध धम्माची जी संस्कृती आहे ही संस्कृती लेण्या, बौद्ध धर्मग्रंथ, बौद्ध हस्तलिखिते, बौद्ध शिल्पकला, बौद्ध वास्तुकला, बौद्ध विहार अशा माध्यमातून हा ऐतिहासिक ठेवा, ही संस्कृती याचं जतन आणि याचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थाने भारतीय पुरातत्व खातं हा जो काही विभाग आहे यांच्याकडे आहे. आणि ही जी लेणी आहे ज्याला केरुमाता लेणी म्हणून ही प्रसिद्ध आहे, तर या लेणीचा परिसर, ही लेणी संपूर्णतया नष्ट केलेली आहे. माननीय राजाराम पाटील यांच्या माध्यमातून याची संपूर्ण माहिती आपल्या समोर आली. त्यांनी एक लढा या लॉकडाऊनच्या काळामध्ये उभारला आणि लेणीचं कसं संवर्धन करता येईल, लेणी कशी वाचवता येईल यासाठी अतोनात प्रयत्न केले. एक आंदोलन त्यांनी उभारण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या या कार्यामुळेच आज आपणाला हे लेणीचं एकंदरीत जे काही नेस्तनाबूत करण्याचं काम जे होतं ते आपल्याला माहीत पडलेलं आहे. तर राजाराम पाटील यांच्या पाठीमागे आपण समस्त बौद्ध बाबासाहेबांच्या अनुयायांनी उभे राहणे खूप गरजेचं आहे. कारण की लेणी इतका मोठा ऐतिहासिक ठेवा आहे की या लेणीमध्ये त्या काळातील अनेक भिक्षू जे आहेत ही लेणी बांधण्यासाठी जवळजवळ 1 शतक, 2 शतक, 3 शतक अशा शतकांचा कालावधी त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि हा कालावधी लागला असताना त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपस्या, साधना, त्या ठिकाणी बौद्ध धर्मग्रंथांचं लेखन, मनन, चिंतन या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. एक चांगले तरंग असणारी अशी ही ऐतिहासिक ठेवा असणारी लेणी ही जी नष्ट करण्यात आलेली आहे आणि ते देखील राज्य शासनाच्या आणि सिडको प्रशासनाच्या परवानगीने हे करण्यात आले, म्हणजे सिडको प्रशासनाने हे केलेलं आहे. सांगण्याचा तात्पर्य असं, अशा संदर्भाचा एक रिपोर्ट आहे की आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि याचे मुंबई सर्कलचे जे श्री जितेंद्रनाथ, मनीष रॉय, तसेच राज्य पुरातत्व खात्याचे श्री पाटील, डॉक्टर माया पाटील, श्री कुलकर्णी यांनी केरुमाता लेणीची पाहणी करून त्या संदर्भातला एक रिपोर्ट सादर केलेला आहे. या रिपोर्टमध्ये खालील मुद्दे आहेत की सदर लेणी प्राचीन व्यापारी मार्गावरती आहे. घारापुरी वीट स्तूपा जवळच ती आहे. त्याचबरोबर ही लेणी कान्हेरी, कोंडिविले, मंडपेश्वर, जोगेश्वरी पासून देखील फार लांब नाही आहे. तसे प्राचीन व्यापारी मार्ग कार्ले, भाजे, महाड यांना जोडणाऱ्या मार्गावरती आहे. जर तेथे कोणीही आणि कोणतेही शिल्प त्या ठिकाणी नसले तरी किंवा कोणताही शिलालेख नसला तरी तर लेणीच्या निर्मितीचा कालावधी मात्र इसवी सन 4 शतक ते 7 शतक असावे असा एक अंदाज आहे. केरुमाता मंदिराचे स्थापत्य एक मोठ्या विहाराप्रमाणे वाटते. स्थापत्य कलेनुसार ते बुद्ध विहार असावे आणि काही कारणामुळे ते अर्धवट राहिलेले आहे. सदर लेणी ही पुरातत्वीय व्याख्येत पूर्णपणे बसत असल्यामुळे त्याचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे. परंतु या लेणीची मुद्दामून कुठल्या गॅजेटमध्ये नोंद करण्यात आलेली नाही. ही जी लेणी आहे याची गॅजेटमध्ये का नोंद केली नाही याची एक चौकशी CBI मार्फत होणे खूप गरजेचे आहे. स्थानिक बौद्ध
त्या ठिकाणी जवळजवळ 2 वर्षापासून हे आंदोलन करत होते, परंतु त्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेता सिडको प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे आणि प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय आणि अवशेष याचा जो एक अधिनियम आहे 1958 सालचा आहे, याच्या अधिनियम 2 क ख घ मध्ये याप्रमाणे सांगितले आहे की प्राचीन वास्तुकला म्हणजे संरचना, रचना किंवा आर्किटेक्चर किंवा स्तूप किंवा दफनभूमी किंवा गुहा, रॉक शैली, कोरीव काम किंवा एकपात्री जे साहित्य आहे, ऐतिहासिक, पुरातत्व किंवा कलात्मक रुचीसंपन्न आहे, जे किमान 100 वर्षापासून अस्तित्वात आहे, ज्ञात आहे आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात आहे, म्हणजे 1 प्राचीन आवृत्तीचे अवशेष, 2 प्राचीन संस्कृतीचे ठिकाण. दुसरा जो ख आहे त्याच्यामध्ये पुरातना अंतर्गत किमान 100 वर्षे उपस्थित कोणतेही नाणे, आकृतीबंध, हस्तलेखन, सजग्रहण किंवा कला किंवा कारागिरी चित्रकार्य, कोणतीही वस्तू, पदार्थ किंवा वस्तू ज्यात बांधकाम किंवा गुहेतून विघटन केले जात नाहीये ते. या कायद्याच्या उद्देशाने कोणती वस्तू, पदार्थ किंवा वस्तू ज्यामध्ये पुरातनता आहे, पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष यांच्यामध्ये असे क्षेत्र अभिप्रेत आहे की ज्यामध्ये ऐतिहासिक किंवा पुरातत्वीय अवशेष किंवा भग्न अवशेष यांच्यावर संयुक्त पद्धतीने विश्वास ठेवला जाऊ शकतो की ते किमान 100 वर्षे जुने आहे. 100 वर्षाहून अधिक काळ जुनी असलेली ही जी लेणी आहे, या लेणीला नेस्तनाबूत करण्यात आलेले आहे. असे बौद्धांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या वस्तू जर नष्ट करण्यात आला तर बुद्ध धम्म देखील या भारतातून नष्ट व्हायला फार वेळ लागणार नाही. ज्या तालिबानी सरकारने अफगाणिस्तानमध्ये या पद्धतीने 250 फुटाच्या बुद्ध मूर्तीला नष्ट केलं, आज ते तालिबान सरकारची जी अवस्था झालेली आहे तशाच प्रकारची अवस्था या शासन आणि प्रशासन व्यवस्थेची होऊ शकते जर त्यांनी बौद्धांच्या या ऐतिहासिक ठेव्यावरती जर या प्रकारे हल्ला चढवला तर निश्चितपणे त्यांची पण अवस्था या प्रकारे होऊ शकते. कारण जागतिक बौद्ध याची दखल घेत आहे आणि जागतिक बौद्ध याची दखल घेत असताना संयुक्त राष्ट्र संघामध्ये देखील बौद्ध जी स्थळं आहेत, बौद्ध लेण्या ज्या आहेत किंवा जो प्राचीन ऐतिहासिक ठेवा आहे बुद्धांचा, त्याच्याविषयी ते देखील तितकेच संवेदनशील आहे. मानवता जर आपल्याला टिकवायची असेल तर बुद्ध आणि बुद्धांचे उपदेश टिकणे खूप आवश्यक आहे. आणि बुद्धांचे उपदेश, बुद्धांचे शिलालेख, बुद्धांच्या काळातील हस्तकला, अशोकाच्या काळातील शिल्पकला यांचं जतन आणि संवर्धन करणे ही बौद्धांची जबाबदारी आहे. आणि अशा या जबाबदारीला आपण सर्वांनी विकसित केले पाहिजे. परंतु हे सर्व जर अधिनियम जर आपण पाहिले, प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय आणि अवशेष याचे, तर त्याची पायमल्ली राज्य शासन आणि सिडको प्रशासनाने केलेली आहे. म्हणून या दोन्हींचा तसेच केंद्र शासनाचा बौद्ध भिक्षू संघाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या संदर्भातील संपूर्ण चौकशी होणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण हे CBIच्या मार्फत त्याची चौकशी व्हावी. मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात एक बौद्ध भिक्षू संघाच्या वतीने एक जनहित याचिका दाखल करण्यात येईल आणि ज्या लोकांनी, ज्या प्रशासनाने हे कार्य केलेलं आहे त्यांना त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल.